त्या तुफान पावसात ती सापडले होते. एक लांब रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ, अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करत होते. पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत होते. रस्त्यावर कुणीच नव्हतं. होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा. सैरावैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोशा घेतला. त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद. तिला आता काळजी वाटू लागली. मी घरी परत कशी जाणार? पाऊस कधी थांबेल? त्यात हा फोन आत्ताच बंद पडायचं होतं ह्याला. मी आता काय करू? कुणाला मदत मागू? एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली. त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन. तिने हात दाखवला नाही, कारण अनोळखी रस्ता, त्यात अनोळखी व्यक्ती. तिला अजून संकट नको होते. पण थोडेच पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं. ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती, तर तिच्या पुढं येऊन थांबली सुद्धा. तिला एका क्षणी खूप आधार वाटला, तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली. ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंधुक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती, तिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते. स्टेअरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हातात नाजूक घड्याळ. लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला. ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता. मी तुम्हाला काही मदत करू शकते का? हा प्रश्न येताच ही लगेच म्हणाली, होय, माझं नाव स्नेहल. मी इथे एका कामाकरता आले होते, पण काम संपून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला. माझ्या फोनची बॅटरी पण संपली, त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण करू शकत नव्हते. तुमच्या फोनवरून एक कॉल करू का? ओ सो सॉरी, मी माझा फोन घरीच विसरले. दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने. मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या स्नेहलकडे पाहिलं. पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. कोसळणाऱ्या पावसामुळे स्नेहलच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होते आणि एकंदरीतच ती चांगल्या घराण्यातील वाटत होती. ती लगेच म्हणाली, माझं नाव अश्विनी. मी इथे समोरच राहते. इफ यू डोंट माइंड, तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा. इथे किती वेळ थांबाल? स्नेहलने 2 क्षण विचार केला आणि होकार दिला, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच. समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये अश्विनी राहत होती. तिची स्वतःची एक फर्म होती. तिच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले, असे ती स्नेहलला सांगत होती. पावसाने सगळाच गोंधळ केला. स्नेहलने पण सांगितले ते की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती. स्नेहल एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती. अश्विनीची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म होती आणि अश्विनीच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्याच शोधात बाहेर गेली होती. पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती. आता तिला स्नेहलच्या रूपात एक तारणहारच जणू भेटले होती. त्या दोघींना एकमेकींमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता. गप्पा सुरू असतानाच त्या अश्विनीच्या फ्लॅट समोर पोचल्या. अश्विनीने बेल वाजवताच दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच गाराने करू लागली, आई, कुठे गेली होतीस? आम्ही कधीची वाट बघतोय. अश्विनीने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला. ती लगेच म्हणाली, स्वरा, बघ कोण आले. माझ्यासोबत ही स्नेहल मावशी आहे, तिला हाय कर. स्वराने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर घ्यायला ती आत पळाली. अश्विनीने स्नेहलला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली. अश्विनीचे घर प्रसन्न होते. मोठा हॉल, त्याला लागूनच एक टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलं झाडं,
नीलम रंगाचा सोफा सेट, डायनिंग व लिव्हिंग स्पेसला विभागणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन. ते घर प्रसन्न असलं तरी स्नेहलला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. जमिनीवर टाकलेल्या मऊ गलिच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेघा बघत होती. एका हाताची मूठ घट्ट दाबून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती. तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती. आणि नक्कीच ती अश्विनी नव्हती. स्नेहलच्या अंदाजाने तो अश्विनीचा नवरा असावा. तिचा मोबाईल खाली पडला. तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कोणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं. आणि लगेच आवाज आला, हाय. तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला. तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले. एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर जरा जरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली. आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले. तिचे डोळे अश्रूंनी गच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच अश्विनी बाहेर आली. इकडे स्नेहलची ही अवस्था होती, पण यश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता. जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही. तो तिला ओळखतच नाही. स्नेहलने कसे बसते ते अश्रू आवरले. एक मोठा आवंढाळा गिळला. तितक्यात अश्विनीने ओळख करून दिली, हा यश माझा नवरा आणि यश ही माझी तासाभर आधी झालेली मैत्रीण स्नेहल. अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली. तुला माहिती आहे स्नेहल माझ्या इव्हेंट करता माझी मदत करायला तयार पण झाली. आय एम फिलिंग बेस्ड टुडे. एकीकडे अश्विनी आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे स्नेहलला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाटाऐवजी काहीच ऐकू येत नव्हते. त्या थोड्या वेळाआधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या. यश सुद्धा तितक्यातच धक्क्यात होता, पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता. स्नेहलने लगेच अश्विनीला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला. ते तिथून जाताच यश पण थोडा स्थिरावला. स्नेहल आत जाऊन ढसाढसा रडू लागली. तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिंमतच राहिली नव्हती. यश आणि स्नेहलचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते. खूप रंगीत चित्र रंगवले होते, पण दुर्भाग्याचे ते वेगळं झालं होते. तिला यशचं वाक्य आठवलं, यापुढे तू कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही. आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही. पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि आता यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते. स्नेहल बाहेर आली तेव्हा फक्त अश्विनी तिथे बसली होती आणि स्वरा खेळत होती. स्नेहलला यशचं तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं. तिने लगेच अश्विनीला फोन मागितला. अश्विनीने आतमध्ये जाऊन फोन आणला. हे काय, माझा फोन पण ड्रेन झालाय. स्वरा खेळत बसली असेल. थांब मी आलेच. अश्विनीने तिला यशचा फोन आणून दिला. तिने लगेच तिच्या नवऱ्याला सागरला फोन केला आणि घ्यायला बोलवले, पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता. स्नेहलने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली. ती रात्र तिच्याकरता न संपणाऱ्या काळोखासारखे होते. अचानक तिला आठवले. तिने सागरचा फोन घेतला. त्यातून रिसिव्हड कॉलमधून यशचा नंबर स्टोअर करून घेतला. 2 दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं, पण आता ते शक्य नव्हतं. तिने यशला मेसेज पाठवला, हाय, पण 1 तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप कोसले. तब्बल 3 तासांनी यशचा रिप्लाय आला, हाय स्नेहल. एका वेगळ्याच परिस्थितीत होती. ती हसत होती, पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते. मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती. तिने थरथरत्या हातांनी त्याला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. तो असा, स्नेहल, मला चुकीचं समजू नकोस. त्या दिवशी जे काही झालं
तर फक्त एक योगायोग होता. मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही, पण शेवटी नियतीने इथेच मला दगा दिला. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे. तुला खूप सांगायचं आहे. तुझी माफी मागायची आहे. मी तुला दाखवलं, त्याकरता मी तुझी माफी मागते. माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता. तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे. मला माफ करशील? यश म्हणाला, मी तुला माफ करणारा कोण? जे झालं ते होऊन गेलं. जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे. स्नेहल म्हणाली, प्लीज मला एकदा माफ कर. तर यश, ओके इफ यू से सो. स्नेहल म्हणाली, थँक्स अ लॉट. आणि स्नेहलच्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले. त्यानंतर एक दिवस स्नेहलने यशला फोन केला. यश तसा तिच्यावर नाराजच होता, कारण ती त्याला मध्येच सोडून गेली होती. पण तो यश होता. झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला. त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार, वृक्षपणा, एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता. स्नेहलने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. ती म्हणाली, यश, मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे, पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते ह्याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं. तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही. तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात, खूप सांभाळून घेतलं, समजून घेतलं. तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस. अश्विनी खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात. ह्यामध्ये दुमत नाही. मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा. पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही ह्याचं दुःख वाटतं. यश हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला स्नेहलच्या भावनांची पूर्ण जाणीव होती. मनाने हळवी, साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती. ती तिच्या फोननंतर त्याला त्या दिवसांची आठवण झाली. तिचा तो सोजवळ चेहरा, ते गोड हास्य, तिची काळजी, तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा, सगळ्या आठवणी आता त्यांच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या. त्याला खूप रागही येत होता आणि त्याच क्षणी तिच्याशी खूप बोलावंसही वाटत होतं. पण त्याने स्वतःला आवरलं. त्या दिवशी स्नेहलचा वाढदिवस होता. आता अश्विनी आणि स्नेहल खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. खूप प्रोजेक्ट्स त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी अश्विनीने स्नेहलला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला. यशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं. ते तिघं केक, फुलं आणि गिफ्ट घेऊन स्नेहलच्या घरी जायला निघाले. यश वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशी. नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणं कटाक्षाने टाळले होते. परीक्षेला जाताना जी अस्वस्थता जाणवते तीच त्याला जाणवत होती. मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ, आनंदात दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग, या संमिश्र भावनांची त्याचं मन दाटून केलं होतं. लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता. दारावर पाटी होते, मिस्टर अँड मिसेस कारखानीज. यशला तो दिवस आठवला ज्या दिवशी स्नेहल त्याच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती. त्या मुलाचं नाव होतं सागर कारखानीज. अश्विनीने बेल वाजवली. स्नेहलने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अश्विनी, स्वरा आणि त्यांच्या मागे उभा यश, त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. स्नेहलचे डोळे तराळले आणि आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता. अश्विनीने स्नेहलला मिठी मारली आणि फुलं दिली. मागून सागर आला. त्याने त्या तिघांना वेलकम केलं. स्नेहल धावत आत गेली. स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली. यश आधी कोड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता. जे होत आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते. समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर यशचं लक्ष गेलं. ती आणि सागर एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं. स्नेहलने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं. तसेच फिकट रंगांचे पडदे, त्यात सगळ्या फुलांची झाडं, सगळं तसंच. सागरनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग यश आणि सागर बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत. स्नेहलचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकले होते. पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसत राहणारी स्नेहल आता हरवली होती. त्याला कुठेतरी ते जाणवलं
आणि तिची ही अस्वस्थता आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली. त्या दिवशी स्नेहल सोबत घालवलेले ते काही तास यशला जुन्या आठवणी उजळून यायला पुरेसे होते. त्याला जुनी स्नेहल आठवली, ती स्नेहल जी त्याची जीवाभावाची मैत्रीण होती, ती स्नेहल जी ती निरागस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती, ती स्नेहल जिला यश त्याच्या मनातलं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या, ती स्नेहल जी क्षणाला जोक सांगून हसायची. दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत. कुठेतरी यश पण स्नेहलच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता. खूप गप्पा आणि डिनर आटपून यश, अश्विनी आणि स्वरा घरी परतले. रात्रीचे 11:15 वाजले होते. स्नेहलचा मोबाईल बीप झाला. तिने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला. स्क्रीनवरच नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तो मेसेज यशचा होता. हॅपी बर्थडे स्नेहल. यश त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं, मैत्रीच्या नात्याला. माणूस कधीच वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांना ही कळून चुकले होते. मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात, ह्यात दुमत नाही. अशीच उमगतात ही नव्याने जुनी झालेली नाती. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.